नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, कंबाईन पूर्व परीक्षा 2026 गट ब गट क आणि येणाऱ्या आपल्या सगळ्याच आगामी परीक्षा ज्याच्यामध्ये तुमच्या कंबाईनच्या मेन्स सुद्धा इन्क्लूड आहेत, तर अशा सगळ्याच परीक्षांसाठी इथं आपण केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज चालू केलेली आहेत। तर याच्यामध्ये आपण आपले एमसीक्यू सेशन तर घेतच आहोत, सोबतच राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नक्की तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक सब्जेक्टच्या पाठीमागचा हा जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबस मधला कोणता भाग इम्पॉर्टंट आहे, कोणता भाग तुम्हाला नेहमी रिपीट विचारला जातो, हे सगळं आपण इथं बघणार आहोत। ठीक आहे, ओके। तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काल का परवा मला 1-2 विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की एका महिन्यात अभ्यास करून पूर्व परीक्षा पास होता येईल का। तर बघा, शक्यतो तर इम्पॉसिबल आहे, कारण सिलेबस एवढा मोठा आहे, इथं कस तुमच्या बुद्धीचाच लागणार आहे आणि पाठांतरावर इथं भर दिला जात नाही। सो तुम्हाला 1 वर्ष 6 महिन्यापासून अभ्यास करावाच लागतो। ठीक आहे, तरी सुद्धा आपण इथे एक प्रयत्न करतोय विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी की बाबा काय करावं लागेल जिथे आपण 100% देऊ शकतो। तर इथं पहिल्यांदा मी पॉलिटी हा सब्जेक्ट घेते। तर पॉलिटीसाठी आपले आधी पण लेक्चर चालूच आहेत। बघा, इथं जर आपण बघितलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे बुक आहे आपलं, या बुक वरती आधारित काही एमसीक्यू सेशन पण मी घेतलेले आहेत आणि थेरी सेशन सुद्धा आपण इथं चालू करणार आहोत, पण मॅरेथॉन सेशन असतील राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही रिटर्न एक्झाम साठी सुद्धा हे पुस्तक वापरू शकता, म्हणजे वापरलंच पाहिजे। परंपरागत वर्णनात्मक परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला इथं अवेलेबल आहे, ज्याच्यातून आन्सर रायटिंग साठी खूप चांगलं कंटेंट तुम्हाला इथं मिळणार आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। ठीक आहे, तर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा इतर विद्यार्थी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। लक्षात घ्या, पुस्तकं कशी मागवायची ते मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलंय। हे आपल्या ऑफिशियल वेबसाईट आहे, लॉग इन रजिस्टर करा आणि तुम्ही इथून पुस्तकं परचेस करू शकता। 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा, तुम्हाला इथे रिप्लाय दिला जाईल। ठीक आहे, ओके। तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेला जवळजवळ 20 प्रश्न, लक्षात घ्या, जवळजवळ 20 प्रश्न तुम्हाला इथं पॉलिटी वरती असतात, म्हणजे 15 ते 20 म्हणा, 31 ते 40 मार्काला तुम्हाला इथं पॉलिटी विचारलं जातं, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये पॉलिटीचा कोणता भाग तुम्हाला विचारला जातो, कंप्लीट सिलेबस मधला कोणकोणता भाग विचारला जातो ते मी तुम्हाला इथं सांगते। तर बघा, याच्यामध्ये भारतातील वसाहतवादी, ब्रिटिश राजवट आणि राष्ट्रवादी चळवळ। ठीक आहे, आता पूर्वी कसं होतं, पूर्वी तुम्ही टॉपिकची नावं वगैरे लक्षात ठेवत पण नसाल, लक्षात घ्या। मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य इथूनच काही विद्यार्थी स्टार्ट करत होते, पण आता तसं नाहीये। पूर्व परीक्षेसोबतच तुम्हाला पुढे मेन्सची पण तयारी करायची। तर हा जो पहिला टॉपिक आहे ना आपला, भारतातील वसाहतवादी आणि ब्रिटिश राजवट, राष्ट्रवादी चळवळ, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं जे शासन आहे आणि कंपनीच्या शासनाची जी समाप्ती आहे याच्यावरती शक्यतो तर जास्त क्वेश्चन येत नाहीत। कुठं? पूर्व परीक्षेला, लक्षात घ्या। ठीक आहे, पूर्व परीक्षेला याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, पॉइंट टू बी नोटेड, लक्षात घ्या। ओके, क्लिअर। त्याच्यानंतर बघा, ब्रिटिश वसाहतवादाचा भारतावरील परिणाम। इथे बघा, ब्रिटिशांची व्यापारी वक्तेदारी, भांडवलशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक व्यवस्था। आता हा जो भाग आहे या भागावरती पण आतापर्यंत पूर्व परीक्षेला पॉलिटी सेक्शन मध्ये जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीयेत, पण तुमच्या हिस्ट्री सेक्शन मध्ये इथून क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या। ओके, क्लिअर। मग तुम्ही म्हणाल मॅडम हा भाग आता पूर्व परीक्षेसाठी नाही करायचा का? नाही केला तरी चालेल, पण मेन्स साठी तुम्हाला यातला ईच अँड एव्हरी पॉइंट करावा लागेल। ओके, पूर्वसाठी तुम्ही स्किप केलं तरी चालेल, काहीही अडचण नाही। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर ब्रिटिश शासनाचा वारसा, भारतातील राष्ट्रवादी चळवळ। आता इथं बघा, इथं सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादी चळवळीची व्याख्या, राष्ट्रवादी चळवळीची वैशिष्ट्य, उद्दिष्ट असतील, राष्ट्रवादी चळवळीच्या उदयाच्या पाठीमागची कारणं असतील, लॉर्ड लिटनचं धोरण असेल, इल्बर्ट बिल असेल, तर हे लिटनचं धोरण, इल्बर्ट बिल याच्यावरती प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन आहेत। कुठली पण परीक्षा असू द्या, कंबाईनची असू द्या, तुमची राज्यसेवा असू द्या किंवा इतर परीक्षा असू द्या, तर हा पार्ट तुम्हाला हिस्ट्री सेक्शन मध्ये विचारला जातो। कोणत्या सेक्शन मध्ये? हिस्ट्री सेक्शन मध्ये। म्हणजे हे तुम्ही जरी वाचलं
तरी पॉलिटीमध्ये नाही क्वेश्चन आलं तरी हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन येणारच आहेत. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा भाग सुद्धा तुम्हाला हिस्ट्री सेक्शन मध्ये विचारला जाईल. त्याच्यानंतर INC ची स्थापना का झाली, INC चं कार्य काय होतं, त्याचं पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व काय होतं, हे सगळं तुम्हाला इथं दिसून येईल. ठीक आहे, पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व. ओके, राष्ट्रसभेची स्थापना आणि कार्य. त्याच्यानंतर चले जाव आंदोलन जे आहे, स्वातंत्र्याकडे वाटचाल आणि स्वातंत्र्य समाप्ती, तर हे सुद्धा तुम्हाला हिस्ट्री सेक्शन मध्ये विचारलं जाईल. मग तुम्ही म्हणाल की मॅडम हे पॉलिटीमध्ये का दिलेलं आहे. ओके, बघा, आपलं कॉन्स्टिट्यूशन बनणं आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ना ती या हिस्ट्रीमध्ये लपलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा भाग इथं करावाच लागतो, लक्षात घ्या. आणि मग आपण स्टार्ट करतो राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. इथून खरं आपण प्रिलिमला अभ्यास स्टार्ट करतो. 1773, 1935 याच्यामध्ये पण ज्या विद्यार्थ्यांना कायदे वगैरे आवडत नाही ते विद्यार्थी करतपणच स्किप करून टाकतात. ओके, क्लिअर. तर राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यामध्ये 1773, 1935 पर्यंतचे जे कायदे आहेत हे कायदे सगळे तुम्हाला करावे लागतात, लक्षात घ्या. तर राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी सत्तेची स्थापना, ब्रिटिशांचं आगमन. ओके, वाचावंच लागणार आहे कारण पुढे नियामक कायदा आणि संधी कायद्यामध्ये त्याचा संदर्भ येतोच. तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, पीट्स इंडिया ऍक्ट असेल किंवा 1857 नंतर झालेले बदल असेल, तर हे UPSC पॅटर्न आहे. UPSC ला याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे. त्याच्यामुळे MPSC मध्ये सुद्धा तुम्हाला या पार्ट वरती 100% क्वेश्चन दिसूनच येणार आहेत. सो तुम्हाला इथं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, पीट्स इंडिया ऍक्ट इथं प्रिलियमला सुद्धा करायचं आहे आणि मेन्सला सुद्धा करायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा 1857चा सत्ता बदल. आता याच्यामध्ये जर बघितलं 1857चा सत्ता बदल, तर 1858चा भारत सरकार कायदा, याच्यामध्ये राणीचा जाहीरनामा, याच्यावरती तर कंबाईनला पण क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला इथं 1858चा भारत सरकार विषयक जो कायदा आहे तो इथं करायचाच आहे. त्याच्यानंतर येतो 1861चा भारतीय कौन्सिल ऍक्ट. बघून घ्या, याच्यामध्ये पण तुम्हाला जो 61चा, आता आपल्याला वाटतं की नाही फक्त आपण पीट्स इंडिया ऍक्टच करूया किंवा मॉर्ले मिंटो करूया, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड करूया, पण ऑप्शन मध्ये सगळ्याच गोष्टी दिसतात. तर तिथं कन्फ्युज न होण्यासाठी तुम्हाला या गोष्टी इथं कराव्या लागतील. राष्ट्रवादी चळवळीस प्रारंभ. बघा 1892चा कायदा, इथं कायद्याची पार्श्वभूमी आणि महत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत तुम्हाला. 1892चा कायदा तो देखील तुम्हाला करायचा आहे. इंडियन काउन्सिल ऍक्ट जो आहे 1909चा, तर तो तुम्हाला करायचा आहे. भारतासंबंधी नवा कायदा आणि महत्वाच्या तरतुदी. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे इथं तुम्हाला लक्षात आलं असेल. पहिलं महायुद्ध बघा, इथं पहिल्या महायुद्धामध्ये तुम्हाला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, तर 1919चा हा जो कायदा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला म्हटलं जातं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. याच्यामध्ये तुम्हाला कायद्याची पार्श्वभूमी, मॉन्टेग्यूची ऐतिहासिक घोषणा, इसवी सन 1919च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी, त्याच्यानंतर द्विदल राज्य पद्धती. ओके, हे सुद्धा तुम्हाला इथं करावं लागेल. 1919च्या कायद्याचं मूल्यमापन पण तुम्हाला इथं करावं लागेल. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, कायद्याची पार्श्वभूमी, मॉन्टेग्यूची ऐतिहासिक घोषणा, 1919च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी. इव्हन कोणताही कायदा तुम्ही करताय त्याच्या त्या प्रमुख तरतुदी तुम्हाला इथं करायच्या आहेत. सायमन कमिशन 1927 बघा, तर सायमन कमिशन का आलं होतं, कशासाठी आलं होतं, त्याला विरोध का झाला, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागेल. ओके, 1935चा भारत सरकार कायदा. बघा इथं तुम्हाला महत्वाच्या तरतुदी दिल्यात आणि 1935च्या कायद्याचं महत्व पण इथं दिलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. महत्वाच्या तरतुदी आणि 1935च्या कायद्याचं महत्व. दुसरं महायुद्ध आहे, ऑगस्ट घोषणा आहे, क्रिप्स योजना आहे, कॅबिनेट मिशन योजना आहे. हे सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. ओके, वारंवार क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो 1947 आहे तो देखील तुम्हाला इथं विचारला जातो. स्वतंत्र भारतापुढील प्रश्न, ज्याच्यामध्ये संस्थानांचं विलिनीकरण, समस्यांची सोडवणूक, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर विचारलं जातं, लक्षात घ्या. संस्थानांच्या विलिनीकरणावरती पण क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये पण विचारले जातात, पॉलिटीमध्ये पण विचारले जातात. असं नाही की फक्त हिस्ट्रीमध्येच विचारले जातील. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता इथून पुढचा जो भाग आहे तुम्हाला माहितच असेल, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं
तर इथं भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो पार्ट आहे याच्यावरती 2 किंवा 4 मार्काचे क्वेश्चन प्रत्येक राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असतात, ज्याच्यामध्ये घटनेची निर्मिती असेल, बरोबर, घटनेची निर्मिती कशी झाली, त्याच्यामध्ये कॅबिनेट मिशन योजनेचा काय रोल होता, कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये असतील, आणि जी घटना समिती होती 1946 ची, तर त्या घटना समितीमधील जागांची विभागणी कशी होती, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ठीक आहे. आणि पुस्तकामध्ये तुम्हाला काही लक्षात ठेवण्यासारख्या पण बाबी दिलेल्या आहेत. ही इंडेक्स जी आहे ही पुस्तकाचीच इंडेक्स मी इथं घेतलेली आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे घटना समितीच्या समित्या. बघा, मसुदा समितीची संरचना, राष्ट्र सन्मान कार्य आणि चिरंतन कार्य. ओके. घटना समितीच्या समित्यामध्ये इथं तुम्हाला मसुदा समितीची संरचना, राष्ट्र सन्मान कार्य आणि चिरंतन कार्य हे सगळं तुम्हाला इथं करावं लागतं. राष्ट्र सन्मान कार्यामध्ये पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. घटना समितीच्या ज्या समित्या होत्या त्याच्यामध्ये दुय्यम समित्या, प्राथमिक समित्या, त्याचे अध्यक्ष कोण होते, जोड्या लावामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. घटनेची तात्विक बैठक जी आहे ना, ती तात्विक बैठक पण तुम्हाला इथं विचारली जाते. आणि दृष्टिक्षेपात घटना समितीची अधिवेशनं झाली होती, कोणती अधिवेशनं झाली, किती अधिवेशनं झाली, ते सुद्धा तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला भारतीय घटनेचा सरनामा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा, प्रिएम्बल. तर सरनामा म्हणजे काय, सरनामा मधल्या संज्ञा असतील, इव्हन पूर्ण सरनामाच तुम्हाला पाठ करावा लागतो. त्याच्यातला जो संज्ञांचा क्रम आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा प्रिएम्बल मध्ये उद्देश पत्रिका म्हणा किंवा सरनामा म्हणा, याच्यामध्ये जे 42व्या घटना दुरुस्तीने बदल केलेले आहेत तो बदल सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मूलतत्वांचा बोध, आता हा पॉइंट नवीन आहे तर हे तुम्ही वाचा, नक्की वाचा. राज्यसेवा पूर्वला नाही उपयोगी पडलं तर मेन्सला तुम्हाला ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सरनाम्याचं महत्व तुम्हाला करावं लागतंय, आणि सरनाम्याचं जे विश्लेषण आहे त्याच्यावरती आजकाल क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड खूप आहे. आम्ही भारतीय सार्वभौम लोकशाही गणराज्य, आर्थिक सामाजिक लोकशाही म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, बंधुता, भगिनी भाव म्हणजे काय, ह्या सगळ्या संज्ञा तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. इकडेही क्वेश्चन विचारले जातील आणि तुम्हाला आन्सर रायटिंग साठी सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन असणारच आहेत, 100% असणार आहेत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. कारण लोकशाहीमध्ये काय केलं जाऊ शकतं, काय केलं जाऊ शकत नाही वगैरे तुम्ही आता ऐकताच आहे न्यूज मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या संज्ञा माहित असल्या पाहिजे. सरनामा आणि मूलभूत चौकट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सरनामा काय आहे, त्याच्यानंतर मूलभूत चौकट काय आहे, मूलभूत चौकटीमध्ये राहूनच का कायदे करावे लागतात, किंवा घटनेमध्ये काहीही चेंजेस करण्याच्या आधी मूलभूत चौकटीचा का विचार करावा लागतो, हे सगळं तुम्हाला इथं करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली जी राज्यघटना आहे, राज्यघटनेचा विकास, तर इथं बघा पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत ना, फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे कसं, तुम्हाला आर्टिकल माहित असावे लागतात, परिशिष्ट माहित असावे लागतील, कलम माहित असावे लागतील, बरोबर. हे झालं तुमचं फॅक्च्युअल, जिथं तुम्हाला माहितच असावं लागतं. पण कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन पॉलिटीमध्ये खूप जास्त विचारले जातात, बरोबर, लक्षात आलं. तर घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून विकास कसा झाला, कार्यकारी प्रमुखांचे आदेश, कायद्याच्या माध्यमातून कसा विकास झालाय, सुप्रीम कोर्टाचे जे निवाडे आहेत त्याच्या माध्यमातून घटनेचा विकास कसा झालाय, परंपरा आणि संकेतातून विकास कसा झालाय. तर हे तुम्ही पूर्वी कुठं वाचलं नसेल, तुम्हाला मिळालं पण नसेल हे कंटेंट, पण आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी हे तुम्हाला इथं उपयोगी पडणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर बघा, घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून विकास, कार्यकारी प्रमुखांचे आदेश, कायद्यांच्या माध्यमातून विकास, एससी चे निवाडे, परंपरा आणि संकेतातून विकास. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, घटना समितीवर टीका. तर घटना समितीवर टीका बऱ्याच लोकांनी केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला विचारले जातात, त्यांचे उद्गार विचारले जातात. ओके, तर पुस्तकामध्ये हा सगळा पाठ तुम्हाला मिळून जातो आणि हा सगळा पाठ केला पण पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वारंवार प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला भारतीय घटनेची वैशिष्ट्ये विचारले जातात, ज्याच्यामध्ये आपली घटना लिखित आणि विस्तृत घटना आहे, परिदृढता, परिवर्तनीय यांचा समन्वय आहे. आता ही झाली फक्त वैशिष्ट्ये, पण म्हणजे नक्की काय हे सुद्धा तुम्हाला आजकाल विचारलं जातं, बरोबर, की कोणत्या तरतुदीवरनं तुम्हाला समजतं की आपली घटना परिदृढ आहे, किंवा कोणत्या तरतुदीवरनं तुम्हाला समजतं की आपली घटना परिवर्तनीय आहे, अशा पद्धतीनं, लक्षात येते. तर क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जात आहेत ते तुम्ही इथं थोडंसं बघा. संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था, एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य,
निधर्मी राज्य व्यवस्था, व्यक्तीचे मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, राज्याची मार्गदर्शक तत्वे असतील, स्वतंत्र आणि एकसूत्री न्याय व्यवस्था असेल. ओके, त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व आहे, आणीबाणी विषयक तरतुदी आहे. तर हा सगळा पार्ट जो आहे ना, येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, कोणती पण परीक्षा असू द्या तुमची, राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, स्किप करायचाच नाही तुम्हाला. त्याच्यानंतर घटनेची मूलभूत तत्वे विचारली जातात एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर संघराज्यात्मक की एकात्मक, तर आता सध्या गरज आहे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती. लक्षात आलं तुमच्या, की सध्या कशाची गरज आहे, की कॉन्सेप्ट तुम्ही किती जास्त क्लिअर करताय. तर भारतीय घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्य लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला संघराज्याची वैशिष्ट्ये व्यवस्थित वाचायची, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये वैशिष्ट्ये दिली जातात आणि कोणतं वैशिष्ट्य संघराज्यात्मक आहे, कोणतं वैशिष्ट्य एकात्मक आहे हे विचारलं जातं. तर भारतीय घटनेतील एकात्मक राज्याची वैशिष्ट्य, भारतीय घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्य, मध्यवर्ती सत्ता प्रबळ असलेली संघराज्यात्मक घटना वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि येणाऱ्या सगळ्याच एक्झामसाठी विचारलं जाणार आहे. ठीक आहे, ओके. निरनिराळ्या राज्यघटनांचं मिश्रण बघा, याच्यामध्ये तुम्हाला आक्षेपांच्या समर्थनार्थ मुद्दे, आक्षेपाचे निराकरण. तर ह्या ज्या निरनिराळ्या राज्यघटना आहेत ना, तर हे कम्पेअर करून तुम्हाला विचारलं जाणार आहे. आधी पण विचारलं जात होतं, आता पण विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे भारतीय संघराज्य, संघराज्य आणि त्याची भूक्षेत्र, भाषावार, प्रांत रचना विचारलेलं आहे. हिस्ट्री सेक्शन मध्ये पण विचारलेलं आहे, इव्हन पॉलिटी सेक्शन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नवीन घटक राज्यातील निर्मिती, इथे तुम्हाला आर्टिकल विचारलेत, कलम 2 कलम 3 वरती तुम्हाला वारंवार क्वेश्चन आहेत. भारतीय संघराज्याचे जे घटक आहेत, ज्याच्यामध्ये घटक राज्य असतील, संघराज्य प्रदेश आहेत, भारतातील राज्य आणि संघराज्य प्रदेश, भारतीय संघराज्यातील राज्य पुनर्रचना आणि काही महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, ओके. भारतीय राज्यघटना एक दृष्टिक्षेप, भारतीय राज्यघटनेतील महत्वाची कलम, महत्वाची परिशिष्ट, भारतीय संविधानाचे सोर्स आहेत, भारतीय राजशिष्टाचार पद्धतीनुसार पदानुक्रम आहे. तर हा राजशिष्टाचार पद्धतीनुसार पदानुक्रम आहे ना, तो तुम्हाला पूर्वी पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे. पूर्वीच्या ज्या तुम्ही एक्झाम बघितल्या ना, तर तिथे तुमच्या लक्षात येऊन जाईल की पूर्वी पण विचारलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, इथं पण काय अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता. ओके, नेक्स्ट बघा आता पुढं. नेक्स्ट तुम्हाला सगळ्यात किचकट टॉपिक, विद्यार्थ्यांना नकोसा वाटणारा टॉपिक, तो म्हणजे भारतीय नागरिकत्व. ओके, नागरिकत्व विषयक घटनात्मक तरतुदी, नागरिकत्व विषयक घटनात्मक तरतुदी बघा. नागरिकत्वासंबंधी कलम एका दृष्टिक्षेपात. आता ही जे आर्टिकल आहेत ना, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. नागरिकत्व कायदा जो आहे 55चा, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नागरिकत्वाचा लोप कशा पद्धतीने होतो त्याच्यावरती क्वेश्चन येतात. भारताचा विदेशी नागरिक ही संकल्पना काय आहे, किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो आहे 2019चा, तो काय आहे. भारताचा विदेशी नागरिक आणि भारतीय मूळ असलेली व्यक्ती या योजनांचं एकत्रीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नागरिकत्व गमावणं म्हणजे काय, भारतात एकच नागरिकत्व का आहे, किंवा एकल नागरिकत्व हे संघराज्यात्मक आहे का, कोणती वैशिष्ट्य आहे वगैरे, असं तुम्हाला इथं विचारलं जातं. थोडक्यात काय तर हा जो टॉपिक आहे नागरिकत्व थोडासा किचकट आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे मूलभूत हक्क बघा. अर्थ आणि व्याप्ती, मूलभूत हक्क हा 5वा जो टॉपिक आहे, तोही तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणतीही परीक्षा तुम्ही घ्या, 5वा टॉपिक इम्पॉर्टंटच राहतो. याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत हक्काची व्याख्या, डेफिनेशन तुम्हाला करावे लागतील. भारतामध्ये, स्पेशली भारतामध्ये मूलभूत हक्कांचा विकास कसा झालेला आहे, आणि डायरेक्ट आर्टिकल बेस्ड क्वेश्चन जास्त विचारले जातात. मूलभूत हक्क आणि कलम, एका बाजूला हक्क देतील, एका बाजूला आर्टिकल देतील, जोड्या लावा म्हणतील, किंवा मूलभूत हक्काच्या मर्यादा जास्त आहेत, त्याची बंधनं जास्त आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, बरोबर. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय, रिट ऑफ हॅबियस कार्प्स म्हणजे काय, रिट ऑफ प्रोहिबिशन म्हणजे काय, हा सतत वारंवार विचारला जाणारा भाग आहे. ओके, तर मूलभूत हक्कांचं स्वरूप तुम्हाला करावं लागेल. परकीयांना कोणते हक्क आहेत, भारतीयांना कोणते आहेत, फक्त भारतीयांनाच असलेले, परकीयांना नसलेले वगैरे वगैरे, हा जो डिफरन्स आहे हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे, सर्वसाधारण तरतुदी. नेक्स्ट बघा, पुढचा आहे तुम्हाला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्त्या बघा. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967, स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973, मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
ओके, समतेचा हक्क तुम्हाला इथं, आता थांबा, याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत ना मूलभूत हक्कामध्ये, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP करायला इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा जो न्याय निवाडा होता कशाशी संबंधित होता, मूलभूत हक्कांशी संबंधित, घटना दुरुस्तीशी संबंधित वगैरे असे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973, मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार, हे सगळे न्याय निवाडे तुम्हाला पूर्वी पण विचारलेत आणि आताही विचारणार, 100% विचारणार. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्या मूलभूत हक्कामध्ये झालेल्या दुरुस्त्या आहेत ह्या तुम्हाला काय करायच्या आहेत, व्यवस्थित करूनच घ्यायच्या आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आहे समतेचा हक्क, आर्टिकल 14 ते 18. तुम्हाला हे जे सेक्शन आहेत ना, आर्टिकलचे सेक्शन 14 ते 18 हा कोणता ग्रुप आहे बाबा, समतेचा हक्क. तुम्हाला करायचंच आहे. कायद्यापुढील समता, सामाजिक समता, नोकरीची समान संधी, अस्पृश्यता निवारण, पदव्यांचं संपुष्टीकरण. तर पदव्यांच्या संपुष्टीकरणावरती क्वेश्चन होता की नाही पाठीमागच्या एक्झाम मध्ये, तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. तर हे तुम्हाला करायचं आहे. कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. याच्यामध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती मेन्सला तर खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर 19 ते 22 मध्ये कोणतं स्वातंत्र्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भातील संरक्षण, मी तुम्हाला सांगितलं होतं बंदी प्रत्यक्षीकरण वगैरे. जीवित आणि स्वातंत्र्याचा हक्क, आर्टिकल 21 खूप जास्त क्वेश्चन असतात. अटक आणि स्थानबद्धता, 21व्या कलमावरील टीका, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. बघा याच्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आणि जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण हे तुम्हाला वारंवार विचारलेलं आहे आयोगाने, सतत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे शिक्षणाचा हक्क, कलम 21A. बघा, शिक्षणाचा हक्क कलम 21A. त्याच्यानंतर आहे शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 आणि 24. कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क. ओके, कलम 23 आणि कलम 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 ते 28. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहे 29 ते 30. समतेचा हक्क आहे, घटनेतील मूळची तरतूद आणि जमीनदारी निर्मूलन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, थोडेसे नवीन मुद्दे आहेत जे तुम्हाला इथं केले तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा पेपर जर सेट झाला तर तुम्हाला इथं अडचण येणार नाही. त्याच्यानंतर आहे मालमत्तेच्या हक्कासंबंधी दुरुस्त्या. बघा, पहिली घटना दुरुस्ती जी झाली होती 1951, चौथी घटना दुरुस्ती 1955, 17वी घटना दुरुस्ती 64. तर कोणत्या घटना दुरुस्त्या मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहेत असा एखादा क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार, बँकांचं राष्ट्रीयकरण आणि तनखेबंदी, 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती, 29वी घटना दुरुस्ती, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती. हे जे हा जो सगळा पार्ट आहे हे जनरली आपण करत नाही, पण एखादा क्वेश्चन आलाच की ह्या घटना दुरुस्त्या कशाशी संबंधित आहेत, बरोबर, किंवा कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत, तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. त्याच्यानंतर आहे घटनात्मक उपाय योजनेचा हक्क, कलम 32 ते 35 आणि 359. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये आपण 32 तर करतो, तर 35 आणि 359 पण करा. 32 मधल्या तरतुदी काय आहेत, 32A मधल्या काय आहेत, 33, 34 आणि 35 मध्ये काय आहेत, बरोबर. ओके, 33, 34 आणि 35 लक्षात घ्या. तर घटनात्मक उपाय योजनेचा हक्क तुम्हाला इथे करावा लागेल. त्याच्यानंतर आहे मूलभूत हक्कांवरील टीका. तर टीकांवरती जास्त क्वेश्चन येत नाहीत, लक्षात घ्या, तरी पण वाचून घ्यायला काही हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर तुमचा टॉपिक येतो मूलभूत कर्तव्य. नेक्स्ट टॉपिक आहे बघा, मूलभूत कर्तव्य, संकल्पना आणि पार्श्वभूमी इथं तुम्हाला करावी लागणार आहे. भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्य, ज्याच्यामध्ये हक्क आणि कर्तव्य यांचा संबंध, मूलभूत कर्तव्यांवरील टीका वाचून घ्या. त्याच्यामध्ये एखाद दुसरा पॉइंट मिळाला, एक्झाम मध्ये आले क्वेश्चन तर तुमचे मार्क्स जायला नको, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचा पुढचा टॉपिक, आता बघा मूलभूत कर्तव्य जे आहेत ना त्या कर्तव्यांचा सिक्वेन्स आहे असा तुम्हाला पाठ करायचा आहे, तसेच क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे काहीही वाचलंय कसंही वाचलंय चालणार नाही. क्वेश्चन त्याच्यावरचे वारंवार सोडवा, पुस्तकामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत आणि ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर 7वा टॉपिक येतो मार्गदर्शक तत्वे, संकल्पना आणि महत्व. आता याच्यामध्ये बघा मार्गदर्शक तत्वांचे आभार, ओके, मार्गदर्शक तत्वांचे आधार, मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप, याच्यामध्ये आर्थिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे, सामाजिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे. आता हे वर्गीकरण घटनेनं केलेलं आहे का, नाही, सोयीसाठी केलेलं आहे, लक्षात घ्या. प्रशासनाशी संबंधित मार्गदर्शक तत्वे,
त्याच्यानंतर आहे न्यायाशी संबंधित मार्गदर्शक तत्वे. ओके, हे सगळं तुम्हाला इथे काय करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. ओके, आंतरराष्ट्रीय सामंजस्याची मार्गदर्शक तत्वे. तर मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण घटनेनं केलेलं आहे का नाही असे क्वेश्चन तुम्हाला विचारलेत, पूर्वी पण विचारलेत आणि पुढे पण जाऊन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला. त्याच्यानंतर आहे बघा मार्गदर्शक तत्वांवरचे आक्षेप. काय आहेत बाबा आक्षेप? किंवा मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यांचं कंपॅरिझन केलेलं आहे का? ठीक आहे, कशाला इम्पॉर्टन्स आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, मूलभूत हक्कांसाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का नाही जाऊ शकत, वगैरे वगैरे. तर हे सगळं तुम्हाला इथं करायचं आहे. मार्गदर्शक तत्वांशी संबंधित कलम, मार्गदर्शक तत्वांचं समर्थन आणि महत्व, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यायालयाचा दृष्टिकोन याच्यावरती पण क्वेश्चन आहेत. मार्गदर्शक तत्वांचं अधिष्ठान, लोकमताचं दडपण. आता काही मुद्दे मेन्स साठी आहेत बरं का, ते तुम्ही स्किप केले तरी चालतील. मार्गदर्शक तत्वांची कार्यवाही. आता काही मुद्दे असे आहेत नवीन आहेत, जसं की मार्गदर्शक तत्वांची कार्यवाही तुम्ही वाचलं होतं का नाही, पंचवार्षिक योजनांमध्ये केलेली आहे. तर हे नवीन नवीन कंटेंट आयोग विचारतोय. आतापर्यंत फक्त मार्गदर्शक तत्व विचारली जात होती, आता तुम्हाला यांची कार्यवाही कुठं तुम्हाला दिसून येते ते विचारलं जाऊ शकतं. ऑप्शन मध्ये पंचवार्षिक योजना देतील, शासनाचे अन्य प्रयत्न देतील, अपयशाची कारणे, मार्गदर्शक तत्वांचं समर्थन. पण जर तुम्ही हे पुस्तक वापरलं तर तुम्हाला हे सगळे येणार आहे. बाकीच्या पुस्तकामध्ये किंवा तुम्हाला जे रेडी नोट्स मिळतात त्याच्यामध्ये फक्त मार्गदर्शक तत्वेच तुम्हाला दिसतात, बरोबर. त्याच्यामुळे चांगली पुस्तकं वाचण्याला थोडासा तुम्ही इथं प्रेफरन्स दिला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक येतो आपला केंद्र राज्य संबंध. याच्यामध्ये अधिकार विभागणी, शेषाधिकार केंद्राकडे, संसदेचा विशेष अधिकार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर अधिकार विभागणी, शेषाधिकार केंद्राकडे, संसदेचा विशेषाधिकार, हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा प्रशासकीय संबंध. याच्यामध्ये राज्यघटनेतील तरतुदी, प्रशासकीय संबंधाचं परीक्षण असेल. त्याच्यानंतर आर्थिक संबंधामध्ये तुम्हाला उत्पन्नांच्या बाबींची विभागणी, कर महसूल विभागणी, करेत्तर महसुलाची विभागणी, राज्यांना अनुदान, वस्तू सेवा कर, वस्तू आणि सेवा कर परिषद असेल, केंद्रीय अनुदान, वित्त आयोग. त्यातला बराच भाग जो आहे ना हा तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये पण ओव्हरलॅप होतो. ठीक आहे, ओके. आता तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. केंद्र राज्य संबंधांचा आढावा बघा इथं. केंद्र राज्य संबंधातील दिशा, प्रशासनिक सुधारणा आयोग, हे तुम्हाला मेन्स साठी उपयोगी राहणार आहे, पण प्रिलियमला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, सांगता येत नाही. राजमन्नार समिती, सरकारी आयोग, पंची आयोग. ओके, तर हे तुम्हाला इथं विचारले जाणार आहे. पंची आयोगावरती याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारलेले आहेत. केंद्र राज्य यांच्यातील प्रशासनिक संबंधाविषयी कलम आणि केंद्र राज्य आर्थिक संबंधाविषयी कलम तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन राहू शकतात की कोणती कलम प्रशासनिक संबंधाविषयी आहेत, कोणती कलम आर्थिक संबंधाविषयी आहेत. लक्षात आलं, क्लिअर. तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक पण वाटतो तुम्हाला की बाबा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे, जास्त क्वेश्चन येणार नाहीत, पण येऊ शकतात, सांगता येत नाही. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 9वा टॉपिक आहे तुमचा भारतीय राज्यघटनेची इतर देशांच्या राज्यघटनांशी तुलना. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अतिशय आवडता टॉपिक. ठीक आहे, कारण 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपली घटना बनलीये. तर याच्यामध्ये अमेरिकेची राज्यघटना, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, इतर असतील कोणते देश, तर तिथे तुम्हाला विचारलं जातं की काय फरक आहे बाबा. कायदे मंडळामध्ये तुलना असेल तर ते तक्ते तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात, किंवा काही प्रमुख देशातील राजकीय पक्ष असेल, तर हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासाला मिळतंय, जिथून तुम्हाला कोणताही क्वेश्चन तुमचा एक्झाम मध्ये मिस होणार नाही. ठीक आहे, ओके. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर नेक्स्ट आपला 11वा टॉपिक इथे येतो, जो की तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 42वी घटना दुरुस्ती प्लस 44वी घटना दुरुस्ती दोन्ही एकत्रित करायचे. लक्षात घ्या, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनचा जो जमाना होता तो संपलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही फक्त 42वी घटना दुरुस्ती वाचताय आणि त्याच्यानंतर लगेच 44वी घटना दुरुस्ती तुम्ही जर कम्पेअर करत नसाल तर इथं आपले जे एफर्ट्स आपण घेतलेले आहेत ते थोडेसे वाया जाऊ शकतात. कारण का क्वेश्चन जे फ्रेम होतात ना ते क्वेश्चन फक्त 42व्या घटना दुरुस्तीवर होतील का, तर अजिबात नाही. लक्षात घ्या, 42 सोबतच 44व्या घटना दुरुस्तीवरती पण आधारित क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर 42वी घटना दुरुस्ती याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, बरोबर. 1976 ज्या घटना दुरुस्तीनं खूप सारे चेंजेस आपल्या
कॉन्स्टिट्यूशन मध्ये झालेले दिसून येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपला जो प्रिएम्बल आहे किंवा सरनामा किंवा त्याला उद्देश पत्रिका म्हणा याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. मूलभूत हक्कांशी संबंधित दुरुस्त्या झालेल्या आहेत. सिंपल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या बाबींमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार बदल झालेले आहेत. ओके क्लिअर. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन तुमचा असू शकतो सरनाम्यातील दुरुस्ती, दुसरा मूलभूत हक्कांशी संबंधित दुरुस्त्या, तिसरा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित दुरुस्त्या, चौथा मूलभूत कर्तव्यांचा समावेश, पाचवा राष्ट्रपतींचे अधिकारासंबंधित दुरुस्त्या, विधिमंडळातील संबंधित दुरुस्त्या, त्याच्यानंतर न्याय व्यवस्थेबाबत दुरुस्त्या असतील, केंद्र राज्य संबंध, आणीबाणी, घटना दुरुस्ती आणि पुस्तकामध्ये तुम्हाला चिकित्सा पण दिलेली आहे. कारण का हे असे क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी मेन्स परीक्षेमध्ये जास्त येतात. ठीक आहे. ओके क्लिअर. तर लक्षात आलं. तर तुम्हाला इथं जी 42वी घटना दुरुस्ती आहे या 42व्या घटना दुरुस्तीमधून प्रिएम्बल मध्ये झालेली दुरुस्ती, मूलभूत हक्कांशी संबंधित दुरुस्त्या, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित दुरुस्त्या, मूलभूत कर्तव्यांचा समावेश असेल, राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भातील दुरुस्त्या, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर येते 44वी घटना दुरुस्ती जी की झालेली आहे 1978 ला. आता इथे काय झालं, जे काही चेंजेस 42व्या घटना दुरुस्तीनं झालेले आहेत ते चेंजेस भले त्याला कुणी विरोध केला असेल, ठीक आहे, तर ते चेंजेस तुम्हाला 44 मध्ये झालेले दिसून येतात. दुरुस्तीमधील सुधारणा इथे झालेल्या आहेत, पूर्वीच्या दुरुस्त्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत आणि 44व्या घटना दुरुस्ती अन्वये काही तरतुदी पण याच्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके लक्षात आलं. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं नव्याने अंतर्भूत केलेल्या तरतुदी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. केंद्रीय कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती. ठीक आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळ याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासायचं आहे राष्ट्रपती आणि सोबतच राज्यपाल टॉपिक पण तुम्हाला साइड बाय साइड अभ्यासायचं आहे. लक्षात घ्या. ओके. तर इथं जर आपण बघितलं, जस्ट एक मिनिट थांबा. बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपतींची निवड आहे. ठीक आहे. राष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने त्यांची निवड होती, निवडणुकांचा आढावा असेल, राष्ट्रपती पदाची मुदत आहे, राष्ट्रपती पदासाठी वेतन किती असतं, भत्ते किती असतात, महाभियोग, जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत ना या महाभियोगावरती विचारले जातात आणि घटनात्मक संरक्षण. तर हे सगळे याच्यामधले आर्टिकल प्लस तरतुदी सगळ्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणाचा समावेश असतो, महाभियोगामध्ये कोणाचा समावेश असतो, असे क्वेश्चन आयोगाने याच्या पूर्वी पण खूप जास्त विचारले आहेत आणि याच्या नंतर सुद्धा विचारले जाणारच. लक्षात ठेवा, कारण हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतींची कामं आणि अधिकार. ओके. तर याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार, वैधानिक अधिकार, आर्थिक अधिकार, विधी विषयक, आणीबाणी विषयक, तर हे जे सगळे अधिकार आहेत ना, सगळे अधिकार विथ आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात आलं. कार्यकारी अधिकार, वैधानिक अधिकार, विधी विषयक, आणीबाणी विषयक. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींचं स्थान. आता असे क्वेश्चन मेन्सला राहतात की केवळ घटनात्मक प्रमुख हेच त्यांचं स्थान आहे का, मग तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागतं, चर्चा करावी लागते, टीकात्मक परीक्षण करावं, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला प्रिलियम साठी इथं अजून काय विचारलं जाऊ शकतं. प्रिलियम साठी तुम्हाला कधी कधी जीके टाइप क्वेश्चन येतात. तर राष्ट्रपती आतापर्यंत जे होऊन गेलेले राष्ट्रपती आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, एस राधाकृष्णन, हुसेन ते बीडी जत्ती असतील, संजीव रेड्डी, ज्ञानी झैल सिंग आणि काही वैचारिक मुद्दे, तर यांच्याबद्दल तुम्हाला जीके टाइप एखादा क्वेश्चन बनवू शकतो. बाकी तुम्हाला आन्सर रायटिंग साठी, एक्झाम्पल देण्यासाठी पूर्वीचे राष्ट्रपती वगैरे इथं माहित असले पाहिजेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या घटना सुद्धा तुम्हाला इथं माहित असल्या पाहिजेत. ओके क्लिअर. त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती घटनात्मक हुकुमशहा. आता इथून पुढचे जे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत ना, जसं की राष्ट्रपती घटनात्मक हुकुमशहा, राष्ट्रपती एक रबरी शिक्का, राष्ट्रपती घटनेचे संरक्षक, तर हे सगळं तुमचं कंटेंट राहणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. ठीक आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा. ओके. बघा, त्याच्यानंतर आहे राष्ट्रपतींची निर्णय बुद्धी. याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपतींशी संबंधित जे काही आर्टिकल्स आहेत ना, ते आर्टिकल्स व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती, स्पेशली भारताचे राष्ट्रपती हे जे पद आहे ना,
याच्याशी संबंधित काही तरतुदी ज्या असतील ना त्या तुम्हाला इथं डिस्कस करायच्या आहेत. त्याच्यानंतर महत्वाच्या टिपा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत राष्ट्रपती पदासाठी ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकाविषयी तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पुस्तकामध्ये जर बघितलं जवळजवळ आता इथं तुम्हाला राष्ट्रपतीचे पूर्वीचे राष्ट्रपती पासून इथपर्यंत म्हणजे जवळजवळ 8 ते 9 मुद्दे मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने इथं ऍड केलेले आहेत. बाकीची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं फक्त प्रिलियम पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत, लक्षात घ्या, फक्त पूर्व परीक्षेसाठी आहेत. मेन्सचं कंटेंट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे उपराष्ट्रपती. बघा, निवड आणि पात्रता. ओके, उपराष्ट्रपतीमध्ये तुम्हाला निवड आणि पात्रता, कालावधी सेम आपण राष्ट्रपती टॉपिक कसा करतो तसंच. त्याच्यानंतर वेतन आणि भत्ते आहेत, पदच्युती आहे, कामे आणि अधिकार आहेत. तर हे सेम तुम्हाला जसं तुम्ही राष्ट्रपती टॉपिक करताय तशाच पद्धतीने तुम्हाला हाही भाग इकडे उपराष्ट्रपतींचा करायचा आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये जे महत्वाचे उपराष्ट्रपती होऊन गेले ते तुम्हाला करायचे आहेत आणि दृष्टिक्षेपात उपराष्ट्रपती संदर्भात कलम. आर्टिकलला तर आपल्याला सुटकाच नाहीये, प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला आर्टिकल येणारच आहेत आणि करायचेच आहेत. कारण का, डायरेक्ट इनडायरेक्ट 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला आर्टिकल बेस विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर 14 नंबरचा टॉपिक जो आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे का, 100% इम्पॉर्टंट आहे. कारण का, याच्यामध्ये तुम्हाला कलम 74, कलम 75 आणि कलम 78 याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला केंद्रीय कार्यकारी मंडळ ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा समावेश होतो तिथून क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पंतप्रधानांची निवड, राष्ट्रपतींचं कार्य, निवडीचे निकष, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची निवड, मंत्रिमंडळ निवडीचे निकष असतील, मंत्रिमंडळाची रचना आहे, खाते वाटप आहे. ओके, मंत्रिमंडळाचं कार्य आणि कार्यपद्धती आहे, मंत्रिमंडळाच्या समित्या आहेत. ठीक आहे, तर समित्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, खाते वाटपावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या. आता हे निवडीचे निकष वगैरे इतकं काही नाही विचारलेलं, पण राष्ट्रपतींचं कार्य, पंतप्रधानांची निवड याच्यावरती मल्टिपल टाइम क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ज्या भागावरती मल्टिपल टाइम क्वेश्चन विचारतात ते म्हणजे आपल्याला हातचे मार्क्स असतात, आपण ते सतत रिवाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, क्लिअर. तर हा झाला तुमचा 14 नंबरचा टॉपिक. 14 नंबरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला पुढे काही मुद्दे करायचे आहेत, अजिबात स्किप आपल्याला करायचंच नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पंतप्रधानांसंबंधित काही भाग तुम्हाला इथं करावा लागतो, ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याशी रिलेटेड काही तरतुदी, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि संसद, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि सत्तारूढ पक्ष, पंतप्रधान आणि जनता, पंतप्रधान आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांचं आगळं वेगळेपण. ठीक आहे, तर हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला इथं व्यवस्थित करावा लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसद. बघा, याच्यामध्ये तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसद यांचे संबंध अभ्यासायचे, जसं की दैनंदिन कारभारातील संबंध असेल, पक्षशिस्त आहे, लोकसभा विसर्जन आहे, भारताचे पंतप्रधान, भारताचे उपपंतप्रधान, हा सगळा जो भाग आहे ना हा सगळा भाग तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यासावा लागतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा विधिमंडळ किंवा संसद. आता इथं बघा, इथं तुम्ही म्हणाल की मॅडम पंतप्रधानांबद्दल तर क्वेश्चन येतात, पण उपपंतप्रधान हे पद जे आहे ना याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात का, तर विचारले जातात, लक्षात घ्या. खूप जास्त क्वेश्चन याच्या आधी पण विचारले, त्याच्यानंतर पण तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला विधिमंडळ किंवा संसद. बघा, विधिमंडळ किंवा संसद, तर याच्यामध्ये तुम्हाला लोकसभा, संसद हा जो टॉपिक आहे हा टॉपिक इम्पॉर्टंटच आहे, लक्षात घ्या. IMPच आहे, इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सदस्यत्वासाठी पात्रता, लोकसभेची मुदत, गणसंख्या, अध्यक्ष उपाध्यक्ष. ठीक आहे, तर हा झाला तुमचा लोकसभेचा मुद्दा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला गणसंख्येवरती 4 लाइनर 3 लाइनर क्वेश्चन विचारले जातात. ओके, राज्यसभा बघा, सदस्यत्वासाठी पात्रता. ठीक आहे, सदस्यत्वासाठी पात्रता, राज्यसभेचा कार्यकाळ, पदाधिकारी, गणसंख्या, राज्यसभेचे विशेषाधिकार. तर हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला राज्यसभेचे विशेषाधिकार विचारले जातात की बाबा का लोकसभेच्या तुलनेमध्ये राज्यसभेचे काय विशेषाधिकार आहेत, कोणाला जास्त इम्पॉर्टन्स आहे, कोणाचं वजन जास्त आहे, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. आणि लक्षात ठेवा, राज्यसभा आणि लोकसभेशी रिलेटेड जेवढे काही आर्टिकल असतील ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर येतात संसदेची अधिकार आणि कामे. ओके, तर इथं
कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, ओके, कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, कार्यकारी अधिकार, घटना दुरुस्ती विषयक अधिकार आणि इतर अधिकार. तर जसं आपण राष्ट्रपतींची अधिकार आणि कामं करतो तसंच तुम्हाला इथं संसदेचे अधिकार आणि कार्य करायचे. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅडम फक्त इम्पॉर्टंट टॉपिक सांगा जे आम्हाला इथं प्रिलिम्सला मार्क्स देतील. तर असं नाहीये, सिलेबस सगळाच कव्हर केला जातो. पॉलिटीमध्ये जेवढे टॉपिक्स आहेत तेवढ्या सगळ्या टॉपिक बद्दलची इन्फॉर्मेशन कुठल्या ना कुठल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसून येणारच आहे. त्याच्यामुळे मी हा टॉपिक स्किप करतो किंवा हा टॉपिक ऑप्शनलला टाकतो, अशा पद्धतीचं जर तुमचं नियोजन असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मार्क्स देताना तुम्हाला अडचण येऊ शकते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. तर याच्यामध्ये तुम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जर तुम्ही बघत असाल तर स्पेशली लोकसभेच्या अध्यक्षांबद्दल जास्त क्वेश्चन असतात. उपाध्यक्षांची इन्फॉर्मेशन वाचून घ्या, पण अध्यक्षांबद्दल जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे तुमचे लोकसभा अध्यक्षांचे अधिकार आणि कार्य. जसं मी आता सांगितलं की जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला लोकसभेच्या अध्यक्षांबद्दलच येणार आहेत. त्याच्यानंतर सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं पद कसं आहे हे तुम्हाला मेन्स मध्ये विचारले जाईल. ठीक आहे, की लोकसभा अध्यक्ष हे एक सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं पद आहे, स्पष्ट करा. ओके, तर हा क्वेश्चन कुठे जाईल तुमचा मेन मध्ये जाईल. ओके, त्याच्यानंतर हे लोकसभा अध्यक्ष. ठीक आहे, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. तर याच्यामध्ये राज्यसभेचा सभापती, उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती, पदच्युती, अधिकार आणि कार्य, राज्यसभेचे उपसभापती. तर हे सगळं तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न इम्पॉर्टंटच आहे. राज्यसभेचा सभापती, उपराष्ट्रपती, पदसिद्ध सभापती, त्यांची पदच्युती कशा प्रकारे होते, अधिकार आणि कार्य काय आहेत, राज्यसभेचे उपसभापती यांच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्वाचे आहे, हे सगळं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे करायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे संसदेची जी 2 सभागृह आहेत ना, त्या 2 सभागृहामधला संबंध काय आहे. तर दोन्ही सभागृहांचे समान अधिकार, राज्यसभा आणि लोकसभा. मग दोन्ही सभागृहांचे समान अधिकार जरी असले तरी याच्यामध्ये लोकसभेला श्रेष्ठत्व आहे. तर ते कशा पद्धतीने लोकसभा श्रेष्ठ आहे, कोणते अधिकार लोकसभेला जास्त आहेत. त्याच्यानंतर आहे केवळ राज्यसभेलाच असलेले अधिकार. ओके, केवळ राज्यसभेलाच असलेले अधिकार कोणते आहेत, जे की लोकसभेला नाही. ओके, त्याच्यानंतर राज्यनिहाय आणि संघशासित प्रदेशनिहाय संसदेतील प्रतिनिधित्व. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP करा. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल मध्ये हा क्वेश्चन येतो. याच्यामध्ये करंट अपडेट पण थोडस राहावं लागतं जर निवडणुका वगैरे झालेल्या असतील तर इथं तुम्हाला संघशासित प्रदेश असेल आणि आतापर्यंत जर तुम्ही पेपर अनालिसिस केलं असेल तर तुमच्या लक्षात एक प्रकर्षण लक्षात आलं असेल की बाबा लोकसभेमध्ये महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे ना, त्याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत. भले तुमची पूर्व परीक्षा असू द्या, तुमची मुख्य परीक्षा असू द्या, लोकसभेच्या प्रतिनिधित्वावरती क्वेश्चन विचारलेलेच आहेत, स्पेशली महिलांसंदर्भात. ओके, त्याच्यानंतर संसदेच्या अधिकारांचं परीक्षण. आता इथं बघा, भारतीय शासन व्यवस्थेमध्ये जे महत्वपूर्ण स्थान आहे, ठीक आहे, ते तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. संसदेच्या अधिकारांवर पडलेल्या मर्यादा आणि संसदेसंबंधी महत्वाची कलम. तर शेवटचा जो पॉइंट दिलेला आहे आर्टिकल्स. अगेन मी तुम्हाला रिपीट सांगते की आर्टिकल्स कुठले सोडायचे नाहीत, रिपीट आपल्याला रिवाइज करायचे. आर्टिकल, परिशिष्टे, घटना दुरुस्त्या, तुमचा सरनामा तुम्हाला पाठ पाहिजे, कर्तव्य तुम्हाला पाठ पाहिजेत, मार्गदर्शक तत्वांचा क्रम तुम्हाला पाठ असला पाहिजे, कारण हे हातचे मार्क्स आहेत. वारंवार याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे विधी प्रक्रिया. बघा, विधी प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला चर्चेपूर्वीची अवस्था, विधी नियम निर्मितीची प्रक्रिया, ज्याच्यामध्ये पहिलं वाचन, दुसरं वाचन, समिती अवस्था, अहवाल अवस्था, तिसरं वाचन. आता ह्या विधी प्रक्रियेमध्ये हे जे वाचन आहे ना, तर हे वाचनाबद्दल आयोगाने कधीच क्वेश्चन विचारलेला नाही. ठीक आहे, नाही विचारला. पण बदलता पॅटर्न, काठिण्य, वाढती काठिण्य पातळी जर बघितली तर कधी काय विचारेल सांगता येत नाही आयोग. त्याच्यामुळं ऍटलिस्ट जो भाग कधीच विचारलेला नाहीये ना, तो 1-2 वेळा तरी रिडिंग आपला इथं झाला पाहिजे. ठीक आहे, राष्ट्रपतींची स्वाक्षरी असेल, मत विभागण्याच्या पद्धती, हे सगळं जनरली प्रिलियमला विचारलेलं नाहीये, कधीच विचारलेलं नाहीये. पण मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला हे करावंच लागणार आहे आणि येणाऱ्या प्रिलियमसाठी 1-2 रिव्हिजन तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर आहे चर्चाबंदीच्या पद्धती. याच्यामध्ये तुम्हाला साधी चर्चाबंदी,
गिलोटीन वरती पूर्वी क्वेश्चन विचारले जात होते, आता नाहीत विचारले जात. कांगारू चर्चा पद्धतीवरती कधी क्वेश्चन विचारला नाही, पण अगेन जसं मी पाठीमागं बोलले की अचानक कधी काय विचारेल आयोग सांगता येत नाही, त्याच्यामुळं एक रिव्हिजन करून घेतलेली कधीही बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा तुमचा इथं पॉइंट आहे तो म्हणजे आर्थिक विधिनियम निर्मिती. बघा, आर्थिक विधिनियम निर्मिती याच्यामध्ये तुम्हाला निर्मिती प्रक्रिया, अर्थसंकल्प, विनियोजन विधेयक कलम 114, धन विधेयक, वित्त विधेयक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा सगळाच भाग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पाठीमागं मी एमसीक्यू घेतले होते, तर तिथे तुम्हाला धन विधेयकावरती खूप सारे एमसीक्यू मी घेतलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पुस्तक वापरत असाल थेरीचं, हे आपलं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, थेरी सोबतच एमसीक्यू ची पण प्रॅक्टिस तुमची खूप चांगली होऊन जाईल. आणि या पुस्तकामध्ये पूर्वी युपीएससी ला विचारलेले क्वेश्चन सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला धन विधेयकासंदर्भात विशेष कार्यपद्धती जी आहे, वित्तीय विधेयक, पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने, लेखा अनुदान, प्रत्यानुदान, अपवादात्मक अनुदान, हे तुम्हाला इथे करावं लागतं. धन विधेयक आणि वित्तीय विधेयकातील फरक. तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन साठी तुम्हाला हे असे क्वेश्चन विचारतात, धन विधेयक आणि वित्तीय विधेयकामधला डिफरन्स काय आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला धन विधेयक राज्यस्तरीय कार्यपद्धती, ठीक आहे. ओके, संसद लेवलला आणि राज्यस्तरीय याच्यामध्ये तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त बोरिंग टॉपिक, विद्यार्थ्यांना बोर वाटणारा, संसदीय समित्या. पण क्वेश्चन अधून मधून याच्यावरती पण विचारले जातात. तर संसदीय समित्या म्हणजे संसदेचं महत्वपूर्ण अंग आहे. जुनी प्रथा काय होती, संसदीय समित्यांची उपयुक्तता काय आहे, संसदीय समित्यांचं विश्लेषण. आता जरी इम्पॉर्टंट नसलं तरी मुख्य परीक्षेला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन राहू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला स्थायी समिती, अस्थायी समिती आणि काही महत्वाच्या समित्या. आता स्थायी समितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर वित्तीय समिती तुम्हाला अभ्यासावी लागते. अस्थायी समितीमध्ये चौकशी समित्या, सल्लागार समित्या, महत्वाच्या समित्यामध्ये प्रवर समिती, लोकलेखा समितीवरती कायम क्वेश्चन असतात, नक्की करा. अंदाज समितीवरती क्वेश्चन असतात, कामकाज कल्याण सल्लागार समिती क्वेश्चन असतात. तर 3 समित्या तुम्ही परफेक्ट करून जावा. दुय्यम विधी नियम समिती कधी जास्त क्वेश्चन विचारले नाहीत. शासकीय आश्वासन समिती जास्त क्वेश्चन नाहीत. अर्ज समिती क्वेश्चन जास्त नाही. त्याच्यामुळे या 3 समित्या ज्या आहेत ना त्या तुम्ही व्यवस्थित करा. आणि बाकीच्या ज्या समित्या आहेत त्या मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आन्सर रायटिंग साठी तुम्हाला इथे कराव्या लागणार आहेत, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, याच्यामध्येच तुम्हाला महिला सबलीकरण समिती पण आहे, बघून घ्या. महिला सबलीकरण समिती, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं संसदीय समित्यांची नवी अवस्था दिलेली आहे. हे मेन्स रिटर्न साठी इम्पॉर्टंट आहे. सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण जे आहे, जसं की सार्वजनिक खर्च, उत्तरदायित्व, शासन संस्थेचे स्वरूप, शासन संस्थेच्या कार्याचं महत्व, हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्ही आता नाही केला तरी चालेल, मेन्सला करा. आता फक्त एमसीक्यू सोडून घ्या. त्याच्यानंतर संसदेच्या आर्थिक समित्या ज्या आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक समित्या करायच्याच आहेत बरं का, या प्रिलियम साठी पण. आर्थिक समित्यामध्ये तुम्हाला लोकलेखा समिती खूप महत्वाची आहे. निर्मिती कशी झाली या समितीची, इतिहासावरती क्वेश्चन आहे. समितीची रचना असेल, समितीचं कार्य कसं असतं, कार्य करण्याची पद्धत कशी आहे. ओके, त्याच्यानंतर लेखा परीक्षणाचा आधार आणि अहवाल कोणाकडे सोपवला जातो. तर हा पार्ट तुमचा येणारी तुमची जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर लोकलेखा समितीच्या कार्याचे मूल्यमापन. बघा, लोकलेखा समितीच्या कार्याचं मूल्यमापन, इथे तुम्हाला कार्यावरील टीका, कार्याचं महत्व करायचं आहे. त्याच्यानंतर अंदाज समिती, अंदाज समितीवरती पण आयोगाचे क्वेश्चन खूप जास्त आहेत. निर्मितीचा इतिहास असेल, अंदाज समितीची रचना आहे, कार्य आहे, धोरण विषयक सूचना, कार्यपद्धती, अहवाल, हा सगळा जो भाग आहे ना, हा सगळा भाग तुमचा पूर्व परीक्षेला विचारलेला आहे. म्हणजे अंदाज समिती आणि लोकलेखा समिती जी आहे ना ती तुम्हाला स्किप करायची नाही, ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर अंदाज समितीच्या कार्याचे परीक्षण. बघा, इथं जर आपण बघितलं
तर कार्यावरील टीका, अधिकार क्षेत्राचं उल्लंघन, टीकेचे आणखी काही मुद्दे, उपयुक्तता, वादातीत. तर हा जो भाग आहे हा मेन्सला करायचंय. पूर्वला करायचंय का नाही? पूर्वला फक्त अंदाज समितीची रचना वगैरे करा, पण टीका, उल्लंघन, टीकेचे मुद्दे, वादातीतता, तर हा जो भाग आहे हा मेन्सला करायचा असतो रिटर्न साठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर अशा पद्धतीने इथं हा जो पार्ट आहे ना, तर हा आपला पार्ट फर्स्ट झाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेसाठी आपण कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत ते सांगतोय. सेकंड पार्ट पण याचा येईल. तर लक्षात घ्या, पॉलिटी हा जो विषय आहे, पॉलिटी, इंडियन पॉलिटी, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, पैकीच्या पैकी तुम्हाला इथं घ्यायचे. भले 15 क्वेश्चन येऊ द्या, 20 क्वेश्चन येऊ द्या, पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेरी तुमची खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट असणं गरजेचं आहे. कोणताही टॉपिक स्किप करू नका. ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन नाही त्याला प्रेफरन्स थोडा कमी दिला तरी चालेल. आर्टिकल, घटना दुरुस्त्या, परिशिष्ट घटनेचे भाग तुमचे तोंडपाठ असलेच पाहिजेत. आणि फक्त थेरी करून चालणार नाही, तर जी थेरी तुम्ही करताय त्याचे एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तिथं तुमचे आर्टिकल्स वगैरे किती लक्षात राहिले, तरतुदी किती लक्षात राहिलीत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा जर तुम्ही प्लॅन बनवला, आता समजा तुम्ही हे पुस्तक रेफरन्स साठी आधी वापरलं नसेल, दुसरं कुठलं पुस्तक वापरलं असेल, तर पॉसिबल झालं तर पुस्तक घ्या. पुस्तकामध्ये खूप सारे एमसीक्यू आहेत जे राज्यसेवा लेवलचे आहेत. आता मी राज्यसेवा लेवलची का म्हणते, कारण प्रत्येक एक्झामची लेवल वेगवेगळी असते. तुमच्या कंबाईनला 1 लाइनर क्वेश्चन असतात, राज्यसेवेला 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनच तुम्ही इथं केलं पाहिजे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे संच पण आपल्या पब्लिकेशनचे मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरा. तर हा जरा पॉलिटीशी रिलेटेड अजून एक पार्ट आपला येईल, पार्ट सेकंड. 2 पार्ट मध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की इंडियन पॉलिटी हा जो विषय आहे या विषयाला जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे. ठीक आहे, की कसे मार्क्स आपल्याला इथं घ्यायचे आहेत. ओके, क्लिअर. याच्यानंतर तुमचा जो विषय असेल, तुम्ही मला हे सेशन बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा की मॅडम आम्हाला या विषयाची स्ट्रॅटेजी थोडीशी सांगा. एक 15 दिवस एक्झामला राहिलेले आहेत, कोणते टॉपिक करायचे, कोणते टॉपिक करायचे नाहीत. आधुनिक भारताचा इतिहास आहे, पुन्हा तुमचं विज्ञान आहे. विज्ञानासाठी लुसेंटचं पुस्तक मी याच्या आधी पण तुम्हाला रेफर केलं होतं. त्याच्यानंतर तुमचा एन्व्हायरमेंट इकोलॉजी आहे. तर मला असं वाटतं की सेकंड लेक्चर जे तुमचं असेल ते आपण विज्ञानाचं किंवा एन्व्हायरमेंट इकोलॉजीचं घेऊया, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की हा भाग कसा करायचा. आणि बरेच विद्यार्थी एन्व्हायरमेंट इकोलॉजी डायरेक्टली स्किप करून टाकतात. 5 तर क्वेश्चन असतात, कशाला करायचे. किंवा मध्ययुगीन प्राचीन भारत असेल तर विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते की प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत वेटेज कमी आहे, सिलेबस खूप जास्त आहे, स्किप करूया. पर्यावरण वेटेज खूप कमी आहे, सिलेबस खूप जास्त आहे, स्किप करूया. 20 ते 30 मार्क तुमचे इथंच जातात. आणि समजा विज्ञानाचे क्वेश्चन अवघड आले, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे क्वेश्चन अवघड आले, तर तुम्ही काय करणार? लक्षात आलं. कारण सीसॅट क्वालिफाईंग आहे, पूर्णपणे आपला रिझल्ट जो राहणार आहे तो कशावरती राहणार आहे, आपल्या जीएस वरतीच राहणार आहे. तर हे सेशन मला कसं वाटलं सांगा. तर पॉलिटी नक्की काय करायचं जेणेकरून तुमचे क्वेश्चन व्यवस्थित कव्हर होतील, तुम्हाला मार्क्स पण मिळतील. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. नवनवीन लेक्चर्स जे आहेत ना ते आपल्या चॅनलवरती येत राहतात. काही सेशन तुमचे लाईव्ह होतील, डेली 7 वाजता तुमचं लाईव्ह सेशन होईल राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 7 PM ला. आज सुद्धा आजपासून डेली क्वेश्चन असेल, एक दिवसही गॅप नसणार आहे. तर पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाच्या लिंक पण दिलेल्या आहेत, आपल्या पब्लिकेशनचा नंबर पण दिलेला आहे. त्या नंबरवरती जाऊन तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट द्या, तिथून पुस्तकं परचेस करू शकता. किंवा जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे आपली पुस्तकं मिळून जातात. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि पुढचं जे तुमचं प्लॅनिंग असेल राज्यसेवेचं, कोणत्या प्लॅनिंग बद्दल तुम्हाला अडचण येते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण नक्कीच त्या विद्यार्थ्यांना हेल्प करूया. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.